नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वी मराठी स्टोरी या चॅनलवरती. नात्यांची खरी सुरुवात, पहिली रात्र. लग्नाचा शेवटचा विधी संपला आणि घरात हळूहळू शांतता पसरू लागली. दिवसभर हास्य, गडबड, पाहुण्यांची लगबग, फोटो, शुभेच्छा आणि सततची धावपळ यामुळे आदित्य आणि सई यांना 2 मिनिटंही एकांत मिळाला नव्हता. रात्र झाली होती. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता. मंद वारा खिडकीच्या पडद्यांना अलगद हलवत होता. खोलीत मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. सईने हळूच खोलीत पाऊल ठेवलं. तिच्या मनात उत्सुकता होती, पण त्याहून जास्त संकोच आणि नव्या आयुष्याबद्दलचे अनेक प्रश्न होते. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. त्याला तिच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. तो हसत म्हणाला, आज दिवसभर तू खूप दमली असशील. आधी निवांत बस, आज कोणतीही घाई नाही. त्या शब्दांनी सईच्या मनातला ताण थोडासा हलका झाला. दोघे खिडकीजवळ बसले. काही क्षण कोणाच्याच तोंडून शब्द फुटले नाही. फक्त बाहेरच्या वाऱ्याचा आवाज आणि दूरवरच्या मंदिरातील घंटांचा नाद ऐकू येत होता. आदित्यने शांतता मोडली. सई, तुला माहीत आहे का, मी पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा तू हसत होतीस. ते हसू मला अजूनही आठवतं. सई हलकस हसली आणि मला वाटलं होतं की तू खूप गंभीर असशील. दोघंही हसू लागले. हळूहळू त्यांच्यातील संकोच कमी होऊ लागला. सईने आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. गावातला पाऊस, शाळेचे दिवस, आईच्या हातचं जेवण, बाबांचा आधार आणि भावंडांसोबतच्या खोड्या. बोलता बोलता तिचा आवाज थोडा भरून आला. आज पहिल्यांदाच आईबाबांपासून इतकी दूर आले आहे. आदित्यने तिच्याकडे समजुतीने पाहिलं. घर बदललं आहे, पण तुझी माणसं बदललेली नाहीत. त्यांचं प्रेम कायम तुझ्यासोबत आहे. सईच्या डोळ्यात पाणी आलं. मला भीती वाटते. नवीन घर, नवीन माणसं. मी सगळ्यांना जुळवून घेऊ शकेन ना? आदित्यने शांतपणे उत्तर दिलं. तुला एकटीने काहीच करायचं नाही. आपण दोघं मिळून प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊ. तो पुढे म्हणाला, संसार म्हणजे कोणीतरी बदलून जाणं नाही. संसार म्हणजे दोघांनी एकमेकांना स्वीकारणं. सई काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. माझं अजून एक स्वप्न आहे. सांग. मला पुढे शिक्षण पूर्ण करायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आदित्यच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. ते स्वप्न आता फक्त तुझं नाही, आपलं आहे. तू शिकशील, पुढे जाशील आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत असेन. त्या क्षणी साईला जाणवलं की तिच्या समोर फक्त नवरा नाही, तर तिचा स्वप्नावर विश्वास ठेवणारा साथीदार उभा आहे. रात्र पुढे सरकत गेली. दोघांनी भविष्याबद्दल बोलायला सुरुवात केली. त्यांना एक छोटंसं घर हवं होतं. घराच्या गच्चीत फुलांची कुंडी, रविवारी एकत्र चहा, प्रत्येक सण दोन्ही कुटुंबांसोबत साजरा करणं आणि आयुष्यात कितीही काम असलं तरी दिवसातून किमान एकदा मनमोकळं बोलणं. सईने विचारलं, जर कधी आपल्या दोघांत मतभेद झाले तर? आदित्य हसला. मतभेद होणारच नाही, पण एक वचन दे. राग आला तरी अबोला धरणार नाही. आपण बोलत राहू. वचन. दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मित हास्य केलं. थोड्या वेळाने आदित्यने कपाटातून एक छोटी वही काढली. ही माझी डायरी आहे. हो, कॉलेजपासून मी माझी स्वप्न यात लिहित आलोय. त्याने ती सईच्या हातात दिली. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती यावी, जिला मी कधी बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. तिच्या स्वप्नांना माझी स्वप्न मानेन. ते वाचून सईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती म्हणाली, आज मला वाटतंय की मी योग्य माणसाची निवड केली आहे. आदित्य हसला. निवड आपण दोघांनी केली आहे. रात्र संपत आली. पहाटेचा मंद प्रकाश खिडकीतून आत येऊ लागला. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. दोघं खिडकीत उभे राहून सूर्योदय पाहत होते. आदित्य म्हणाला, कारपर्यंत 2 वेगवेगळ्या वाटा होत्या. आजपासून आपला प्रवास एकच आहे. सईने त्याचा हात हातात घेतला आणि कितीही वादळं आली तरी हा हात सोडायचा नाही. कधीच नाही. त्या पहाटे त्यांनी कोणतीही मोठी शपथ घेतली नाही. कोणतेही मोठे वादे केले नाहीत. फक्त एक साधा निर्णय घेतला. प्रेमापेक्षा विश्वास मोठा ठेवायचा. रागापेक्षा संवाद मोठा ठेवायचा आणि प्रत्येक दिवस हा पहिल्या दिवसासारखा जपायचा. काळ पुढे सरकत गेला. कधी आनंदाचे दिवस आले, कधी कठीण प्रसंग आले, कधी आर्थिक अडचणी, कधी कामाचा ताण, कधी मतभेदही झाले. पण त्या पहिल्या रात्री केलेलं एक वचन त्यांनी कधी मोडलं नाही. अबोला नाही, संवाद थांबणार नाही. वर्षानंतर एका संध्याकाळी घराच्या गच्चीत
बसून चहा पित असताना सई म्हणाली, आठवतंय का? आपल्या पहिल्या रात्री तू म्हणाला होतास, आज घाई नाही, आधी आपण मित्र होऊ. आदित्य हसला, आणि आजही तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस. दोघेही शांतपणे मावळत्या सूर्याला पाहत बसले. कारण संसाराचा पाया पहिल्या रात्रीच्या दिखाव्यावर नाही, तर त्या रात्री जन्माला आलेल्या विश्वासावर उभा असतो. प्रेम काळानुसार अधिक गहिरं होतं, पण त्याला टिकवून ठेवतं ते एकमेकांचा आदर, समजूतदारपणा आणि प्रत्येक संकटात हातात हात घालून चालण्याची तयारी. मित्रांनो, ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.